guys, I am Pragati and today we are going to see the previous year question from JEE Mains, and it is very important question because it is repeated 3 times in a JEE Mains. So first upon we have a question: if P is equal to root 3 by 2 in a matrix 1 by 2 minus 1 by 2 and root 3 by 2 is a P matrix and the other matrix is A is equal to 1 in 1 0 1 and Q is equals to P into A into P transpose. Then P transpose into Q raised to 2005 into P is equal to, आपल्याला काय फाइंड करायला सांगितले? आपल्याला फाइंड करायचं आहे की P transpose into Q raised to 2005 into P. आपल्याला हे फाइंड करायचं आहे आणि आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे Q is equals to P into A into P transpose. So first of all, given right here, Q is equals to P into A into P transpose. First of all, आपल्याला P दिलेला आहे जो असा आहे आणि आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स इज इक्वल्स टू rows and columns interchange their places, like P transpose is equals to root 3 by 2. म्हणजे की रोज कॉलम्सच्या जागेवरती इंटरचेंज होणार आणि कॉलम्स रोजच्या जागेवरती इंटरचेंज होणार. म्हणजे फर्स्ट रो इज अ फर्स्ट कॉलम 1 by 2. The second row is a second column and root 3 by 2. If this is P transpose, म्हणजे हा P transpose आहे. या मॅट्रिक्स यूज करून आपण P transpose into Q raised to 1005 into P हे काढणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण P transpose काढलेला आहे. नेक्स्ट आपल्याला पहिल्यांदा तर P transpose पहिल्यांदा आपल्याला Q काढायचा आहे. Q raised to 2005 is equals to P transpose into A into P plus into P transpose into A into P. हे कुठपर्यंत होणार? P transpose into A into P. हे severally repeated 2005 times. कारण आपल्याला Q ची जी पॉवर दिलेली आहे ती 2005 दिलेली आहे, त्यामुळे हे 2005 टाइम्स रिपीट होत राहणार. सो Q raised to 2005 is equals to, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला P into P transpose ह्याची व्हॅल्यू आपण काढून बघूयात. कारण आपल्याकडे एक प्रॉपर्टी ऑफ अ मॅट्रिक्स आहे की कोणत्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि तो मॅट्रिक्स जर त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर त्याची व्हॅल्यू नेहमी आयडेंटिटी मॅट्रिक्स येते. तर आपण चेक करूयात. P into P transpose or P transpose into P, because matrix multiplication is not commutative. त्यामुळे आपल्याला मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन ऍज ए ऑर्डर तसंच घ्यावं लागणार आहे. इज इक्वल्स टू पहिल्यांदा P transpose बघूयात. root 3 by 2 minus 1 by 2 1 by 2 and root 3 by 2 into P. P काय दिलंय? क्वेश्चन मध्ये P दिलेला आहे root 3 by 2 1 by 2 minus 1 by 2 and root 3 by 2. आणि ह्या दोन्हीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याची व्हॅल्यू नेहमी येणार आहे 1 0 0 1. म्हणजे 2 by 2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स, कारण हे दोन्ही मॅट्रिक्सची पॉवर 2 by 2 आहे आणि ह्या मॅट्रिक्सची पण पॉवर 2 by 2 येणार. कारण आपल्याकडे मॅट्रिक्सची प्रॉपर्टी आहे की कोणताही मॅट्रिक्स त्याच्या ट्रान्सपोजशी मल्टिप्लाय केला तर त्याचं आन्सर नेहमी आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ अ सेम ऑर्डर येतो. नाव आपल्याला काय फाइंड करायचं आहे? Q raised to 2005. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली आहे?
पी ट्रान्सपोज इंटू पी, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळाली, पी ट्रान्सपोज इंटू पी, म्हणजे इथे येणार आय, नंतर इथं पी ट्रान्सपोज इंटू इथं पी येणार इंटू ए इंटू पी ट्रान्सपोज, तर ह्या सगळ्याची पण व्हॅल्यू येणार आय. त्यामुळे आणि आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर सेम मॅट्रिक्स येतो. त्यामुळे q raised to 2005 is equals to q raised to 2005 is equals to p into a into a into a into a into p transpose, आणि हा a तोपर्यंत रिपीट होत राहणार 2005 टाइम्स, बिकॉज आपल्याला त्याची पॉवर दिलेली आहे 2005, आणि आपण जो ट्रान्सपोज ऑफ ए पी मॅट्रिक्स आणि मल्टिप्लिकेशन ऑफ ए पी केलेला आहे त्याचा आन्सर आलेला आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर सेम मॅट्रिक्स येतो. त्यामुळे q raised to 2005 इंटू, आता आपल्याला हा पी मॅट्रिक्स आहे आणि ट्रान्सपोज ऑफ ए पी आहे, तो आपण शिफ्ट करून घेऊयात पी ट्रान्सपोज आता प्री मल्टिप्लाय बाय P transpose and post multiply by P. म्हणजे आपण काय केलं की प्री मल्टिप्लाय म्हणजे P ट्रान्सपोजने पहिल्यांदा Q ला मल्टिप्लाय करायचं, नंतर Q आणि नंतर पोस्ट मल्टिप्लाय बाय P, म्हणजे पहिल्यांदा P ट्रान्सपोज इंटू Q इंटू P is equals to P transpose into Q raised to 2005 into P is equals to A raised to 2005. कारण आपण इथंच केले ना की A हा 2005 टाइम्स रिपीटेड मल्टिप्लाय होत राहणार आहे, त्यामुळे P ट्रान्सपोज into Q raised to 2005 into P, म्हणजे आपल्याला माहितीये P ट्रान्सपोज आणि P चं मल्टिप्लिकेशन काय आलं होतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे P ट्रान्सपोज इंटू P इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. जर ते आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर सेम मॅट्रिक्स येतो. त्यामुळे Q raised to 2005 इज इक्वल्स टू A raised to 2005, म्हणजेच Q is equals to A raised to 2005. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये पण तेच फाइंड करायला सांगितलं होतं. आपल्याला P ट्रान्सपोज इंटू Q raised to 2005 इंटू P फाइंड करायचा होता आणि आपण तो फाइंड केलेला आहे. तो आहे P ट्रान्सपोज इंटू Q raised to 2005 इंटू P इज A raised to 2005, म्हणजे P ट्रान्सपोज इंटू Q raised to 2005 इंटू P इज इक्वल्स टू A raised to 2005. आणि आता आपण पहिल्यांदा A raised to 2005 ही खूप मोठी पॉवर आहे, त्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्स मध्ये कोणता तरी पॅटर्न भेटणार आहे, त्या पॅटर्न नुसार आपण त्या मॅट्रिक्सची एक व्हॅल्यू काढू शकतो. आणि तुम्हाला माहितीये मॅट्रिक्सची व्हॅल्यू नेहमी मॅट्रिक्स मध्येच येते, कोणताही नंबर इज नॉट इक्वल टू मॅट्रिक्स. फर्स्ट ऑफ ऑल ए चा स्क्वेअर काढून घेऊयात. ए मॅट्रिक्स आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ऍज पर द क्वेश्चन A is equals to 1 1 0 1. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ए मॅट्रिक्सचा स्क्वेअर काढून बघूया. A स्क्वेअर इज इक्वल्स टू A इंटू A, म्हणजेच A स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 1 0 1 इंटू 1 1 0 1. आणि ह्याचा आन्सर काय येतोय, ह्याचा आन्सर येणार आहे 1 2 0 1. आता आपण ह्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर बघितला तर मॅट्रिक्सचा स्क्वेअर आलेला आहे हा.
आता आपण मॅट्रिक्सचा क्यूब बघूयात, कारण आपल्याला 2005 पर्यंत त्याची पॉवर काढायची. तर मॅट्रिक्स A क्यूब इज इक्वल्स टू A स्क्वेअर इंटू A इज इक्वल्स टू A स्क्वेअर काय आहे 1 2 0 1 into matrix A is a 1 1 0 1 आणि ह्याचा आन्सर येते 1 3 0 1. आता आपल्याला एक गोष्ट ह्याच्यातून समजली की ह्याच्यामध्ये एक पॅटर्न सापडलाय बघा. जेव्हा A ची पॉवर 2 होते तेव्हा पूर्ण मॅट्रिक्स मध्ये फक्त एक चेंज झाला, तो म्हणजे हा कॉर्नर मधला एलिमेंट जो हा 2 आहे, फक्त 2 हा चेंज झालेला आहे. आणि जेव्हा मॅट्रिक्सची व्हॅल्यू 3 झाली, मॅट्रिक्सची पॉवर 3 झाली, तेव्हा त्याचा फक्त कोपऱ्यातला हा एक एलिमेंट म्हणजे इथं पण 3 आलेला. म्हणजे आपल्याला पॅटर्न काय भेटला की जी मॅट्रिक्सची जी पॉवर असेल ती पॉवर इथे रिप्लेस होती. म्हणजे आपल्याला एक पॅटर्न भेटला की A raised to 2005 is equals to 1 2005 0 and 1. आणि आता आपण आपल्या ऑप्शन्स कडे जाऊयात. Let's see our options. आणि हे बघा आपल्याला पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलेला आहे, दिलेला आहे 1 2005 0 1, जी आपल्या T ट्रान्सपोज इंटू Q रेशो 2005 इंटू P ची व्हॅल्यू आलेली आहे. आणि हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे ऍज पर दी पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ JEE स्टुडंट्स. हा क्वेश्चन 3 टाइम्स रिपीट झालेला आहे JEE मेन्स साठी. तो तुम्हाला जर हा क्वेश्चन समजला असेल, तुमचा कॉन्सेप्च्युअली क्लिअर झाला असेल, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.